नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आपण डायइलेक्ट्रिक मटेरियल हा चॅप्टर बघतो आहे सेकंड. ठीक आहे. तर आपण फर्स्ट लेक्चरमध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियल काय असतं ते बघितलं. त्यामध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियलचे प्रकार पण बघितले. कॅपॅसिटर काय असतं, इफेक्ट ऑफ डायइलेक्ट्रिक काय असतं, सॉलिड डायइलेक्ट्रिक काय असतं. ठीक आहे. सो आता नेक्स्ट आपल्याला कंटिन्युएशन बघायचं सेकंड चॅप्टरमध्ये. डायइलेक्ट्रिक लॉसेस काय असतात, की डायइलेक्ट्रिक हे मटेरियल जसं चांगलं आहे तशा पद्धतीत याचे लॉसेस सुद्धा आहे. ओके. सो नेक्स्ट पॉइंट इज डायइलेक्ट्रिक लॉसेस. बघा, यामध्ये काही इक्वेशन्स येतील पुढं, तर ते थोडंसं तुम्हाला त्यामध्ये एक दोन टर्म तुम्हाला इक्वेशनचे जे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला लर्न करावं लागतील फक्त. ठीक आहे. आता लक्ष द्या, आयडियल कॅपॅसिटर जे असतं, आयडियल कॅपॅसिटर तुम्हाला म्हटलं मी की हे कागदोपत्री आपण जे डेटा जमा करतो त्याला आपण आयडियल अशी सिच्युएशन असं म्हणतो. आता आयडियल कॅपॅसिटर काय करत असतं, हा चार्ज होल्ड करून ठेवायचं काम करतं, किंवा कुठलंही कॅपॅसिटर चार्ज होल्ड करून ठेवायचं काम करतं. कॅपॅसिटर म्हणजे तुम्हाला की दोन पॅरलल प्लेट आपण काय करतो, अपोजिट प्लेट ह्या एका स्पेसिफिक डिस्टन्सनी काय करतो, त्याला सेपरेट करतो. तर याला आपण म्हणतो एक पॉझिटिव्ह प्लेट आणि याला म्हणतो आपण एक निगेटिव्ह प्लेट. आणि यांच्यामध्ये काय असतं, डायइलेक्ट्रिक मटेरियल. तर याला आपण काय म्हणतो, कॅपॅसिटर. तर ते कॅपॅसिटर काय करते, आपला चार्ज होल्ड करून ठेवायचं काम करते. बट आयडियल कॅपॅसिटर काय करतं, की हे चार्ज होल्ड करून ठेवायचं काम इन्फानाईट टाइम्स पर्यंत घेऊ शकतं. म्हणजे किती दिवसापर्यंत तरी हा काय करू शकतो, चार्ज होल्ड करून ठेवू शकतो. असं आयडियली चार्ज स्टोअर करतो असं यांचं म्हणणं आहे, किंवा आयडियली आपलं असं सांगितलं जातं. राईट. मग हा जर इन्फानाईट टाइम पर्यंत जर होल्ड करून ठेवत असेल चार्ज, तर याचं डायइलेक्ट्रिक मटेरियल हे कसं असणार आहे, परफेक्ट असेल. बरोबर. डायइलेक्ट्रिक मटेरियल इज परफेक्ट वन. राईट. सो हे जर डायइलेक्ट्रिक मटेरियल परफेक्ट असेल तर हा चार्ज इन्फानाईट टाइम पर्यंत होल्ड करून ठेवू शकतो 100%. राईट. बट प्रॅक्टिकली हे पॉसिबल आहे का? प्रॅक्टिकली कॅपॅसिटर कॅनॉट होल्ड द चार्ज फॉर इन्फानाईट टाइम. म्हणजे हे एक होकारार्थी वाक्य आणि हे नकारार्थी वाक्य आहे. बरोबर. तर याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो, की एकामध्ये आयडिया आपण सांगतोय की ही गोष्ट आपण होल्ड करून ठेवू शकतो, प्रॅक्टिकली ही होल्ड करून ठेवू शकत नाही. म्हणजे प्रॅक्टिकलीला आपल्याला जास्त फोकस करावं लागणार. मग यांच्या म्हणण्यानुसार हा इन्फानाईट टाइम पर्यंत होल्ड करून ठेवत नाही, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे, तर यामध्ये एक प्रकार असतो कॉल्ड ॲज लिकेज रेजिस्टन्स. ड्यू टू लिकेज रेजिस्टन्स it cannot hold the charge for infinite time. समजलं. याच्यामध्ये समवाट प्रमाणात काय होतं, रेजिस्टन्स तुमचा लीक होतो, त्यामुळं आपण इन्फानाईट टाइम पर्यंत प्रॅक्टिकली कॅपॅसिटरचा चार्ज होल्ड करून ठेवू शकत नाही. ओके. हे झालं याचं बेसिक दोन आपले इक्वेशन. बट तिसऱ्या कंडिशनला, बट इफ वी अप्लाय external supply or voltage is applied across the capacitor. Apply voltage across the capacitor. मग आता कॅपॅसिटरच्या अक्रॉस जर व्होल्टेज आपण अप्लाय केलं, राईट, देन काय होईल, त्याच्यामध्ये जे कॅपॅसिटरमध्ये जे मॉलिक्युल्स असतील, मॉलिक्युल्स इन द कॅपॅसिटर, इट विल प्रोड्युसेस अ फ्रिक्शन. बरोबर. आणि ड्यू टू फ्रिक्शन इट इज कॉल्ड ॲज डायइलेक्ट्रिक लॉस. म्हणजे डायइलेक्ट्रिक लॉस हा का होतोय, तर त्यांच्यामध्ये इन्फानाईट चार्ज हा स्टोअर करून ठेवू शकत नाही आपण, त्यामध्ये लिकेज रेजिस्टन्स असतो, आणि त्या लिकेज रेजिस्टन्समुळे आपण ज्यावेळेस त्याला इलेक्ट्रिक सप्लाय प्रोव्हाइड करू, व्होल्टेज अप्लाइड करू,
तर त्या मॉलिक्युल्स जे डायइलेक्ट्रिक मधले मॉलिक्युल्स आहे त्यामध्ये फ्रिक्शन होतं. फ्रिक्शन झाल्यामुळं काय होतं, लॉस वाढतो. तर याला डायइलेक्ट्रिक लॉस असं म्हणतात. डायग्रामॅटिकली आपण जर बघायचं म्हटलं तर बघा, हे आपलं आयडियल कंडिशन आहे. हा कॅपॅसिटर झाला आपला आणि हे तुमचं याच्यामध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियल झालं, बरोबर. हा इन्फानाइट टाइम पर्यंत काय करू शकतो, तुमचे चार्ज होल्ड करून ठेवू शकतो आयडियली. बट प्रॅक्टिकली ज्यावेळेस तुम्ही हाच कॅपॅसिटर अप्लाय करणार ज्यावेळेस व्होल्टेज याच्यावर अक्रॉस द रेजिस्टन्स, याच्या अक्रॉस रेजिस्टर आपण लावलेला आहे हे कॅपॅसिटरच्या अक्रॉस, तर हे काय करणार, हा रेजिस्टर तुमचा लिकेज रेजिस्टन्स म्हणून काम करतोय ना. हे तुमचं कॅपॅसिटर लीक नाही करत आहे, कोण करतंय लीक, रेजिस्टन्स करतोय. म्हणून याला तुमचा कॅपॅसिटर इथं जर 100 मायक्रोफॅरेड असेल राईट, तर याच्यातून जर लीक होत असेल तुमचा रेजिस्टन्स, तर हा 100चा 80 मायक्रोफॅरेड व्हायला काही वेळ लागणार नाही, बरोबर. सो ड्यू टू दिस कंडिशन कॅपॅसिटर शोज सम लॉसेस कॉल्ड ॲज अ डायइलेक्ट्रिक लॉस. हा लॉस डायइलेक्ट्रिक मुळे होतो म्हणून याला डायइलेक्ट्रिक लॉस असं म्हणतात. ठीक आहे. सो काही विशेष याच्यामध्ये दिलेलं नाहीये राईट, फक्त तुम्हाला आयडियली आणि प्रॅक्टिकली ह्या दोन टर्म यामध्ये सांगितलेले आहे. ठीक आहे. सो याला नोट करून घ्या. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा, लॉस अँगल अँड पॉवर फॅक्टर ऑफ कॅपॅसिटर. हा एक थोडा इंटरेस्टिंग पॉईंट आहे. याच्यामध्ये एक डेरिवेशन सुद्धा आहे बघा, सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन यामध्ये यावं लागतं. सेकंड पॉइंट इज लॉस अँगल अँड पॉवर फॅक्टर ऑफ कॅपॅसिटर. जसं डायइलेक्ट्रिक लॉस आहे तसं अँगलचा सुद्धा काय लॉस आहे. आता बघा, कॅपॅसिटरची कॅपॅसिटी म्हणतो आपण त्याला, कॅपॅसिटन्स असं म्हणतात. कॅपॅसिटन्स इज नॉट परफेक्ट. म्हणजे कॅपॅसिटी होल्ड करून ठेवण्याची चार्ज ही की परफेक्ट असते का, नाही. किंवा कॉन्स्टंट असते का, नाही. वाय, बिकॉज हे यामध्ये एक ओहमिक लॉस असतो. ड्यू टू ओहमिक लॉस हे आपल्याला परफेक्ट राहत नाही. मग आता हा ओहमिक लॉस मध्ये काय कशामुळे होतो हा ओहमिक लॉस, तो ओहमिक लॉस इज ऑकर ड्यू टू कॅपॅसिटर प्लेट. हा ओहमिक लॉस कशामुळे येतो, फर्स्ट कॅपॅसिटर प्लेटमुळे एक येतो, नंतर कनेक्टिंग वायर जे कॅपॅसिटरला आपण जॉईन करणार आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला त्या वायरमुळे पण होऊ शकतो. त्याचा आणखी थर्ड प्रॉब्लेम दॅट इज अ पोलरायझेशन, हा एक पॅरामीटर यामध्ये असतो. चौथा पॉवर लॉस. ठीक आहे. पॉवर लॉस म्हणजे तुम्ही ऑन केलं आणि एकदमच सडन जर लाईट गेली तर त्यामध्ये काय होतं, अर्धवटच तुमचा कॅपॅसिटर चार्ज झालेला असतो. ओके. सो ड्यू टू दिस फोर फॅक्टर द कॅपॅसिटन्स इज नॉट परफेक्ट फॉर कॅपॅसिटर. ओके. सो आपल्याला आता हा इफेक्ट इन द फॉर्म ऑफ सर्किट डायग्राम आपल्याला काय करायचं बघायचं. सो विथ द हेल्प ऑफ सर्किट डायग्राम काय बघणार, तर यामध्ये आपण एक कॅपॅसिटर हा पॅरलल कनेक्ट करतोय रेजिस्टरच्या अक्रॉस. ठीक आहे. सो तुमचा हा करंट आय हा लेफ्ट साइडनी एंटर करतोय. ज्यावेळेस यामध्ये एंटर करतो ह्या इथं चौक लागतो, बरोबर. ह्या चौकातून तुमचा करंट काय होतो, डिवाइड होतो. एक जातो रेजिस्टन्स आर ला आणि एक जातो कॅपॅसिटर सी ला. कॅपॅसिटर सी ला जातो म्हणून आय सी म्हणजे कॅपॅसिटर करंट आणि आय आर म्हणजेच रेजिस्टर करंट. ठीक आहे. आणि हा काय सीपी म्हणजे पॅरलल कॅपॅसिटर असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. कारण हे दोन्ही कसं कॉम्बिनेशन आहे, दॅट इज पॅरलल कॉम्बिनेशन. ओके. सो